पुण्यामधील केएम हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। अज्ञाताकडून पुणे पोलिसांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे। पुढील तपास पोलिसांनी सुरू केला। पुण्याच्या केएम हॉस्पिटलमध्ये बॉम्बशोधक पथक देखील आता दाखल झालं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, काय अधिक माहिती? सागर, अगदी बरोबर आहे। पुण्यातील सुप्रसिद्ध जे हॉस्पिटल आहे केएम हॉस्पिटल, याला अज्ञात व्यक्तीकडून जीमेलद्वारे पुणे पोलिसांना बॉम्ब निवडून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। धमकी मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचं बॉम्ब शोध पथक असेल किंवा स्थानिक पोलीस असतील हे तातडीने केएम हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि शोध कार्य सुरू आहे। अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडून आलं नाही असं पोलिसांकडून माहिती देण्यात आली। मात्र हा मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी लगेच तातडीने यावर ऍक्शन घेत आता शोध कार्य सुरू केलेलं आहे। बॉम्ब शोध पथक देखील त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। डॉग स्क्वॉड देखील दाखल झाल्याची माहिती समजते आणि केएम हॉस्पिटल परिसरात शोध कार्य सुरू असल्याची पोलिसांची माहिती आहे। सागर, नक्कीच धन्यवाद या माहितीसाठी अजिंक्य।